गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता चौथीतील बालभारती म्हणजेच मराठी या विषयाचा अभ्यास करतोय. त्यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 12 पाहतोय, वाटाड्या. वाटाड्या म्हणजे काय तर एक वाटसरू किंवा प्रवासी. तर वाटसरूला एका छोट्या मुलीनं मागितलेली मदत आणि तो वाटसरूसुद्धा स्वतः अंध असून त्या मुलीला कशा प्रकारे मदत करतो हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून लेखिका शैलजा काळे यांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण पाठ पाहूया. काका काका आवाज आला. कोणीतरी त्याला हलवत होतं. स्पर्श कोवळा नाजूक होता. हाताची बोटही इवलीशी. काका काका, त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली. तसा तो पटकन तिच्या बाजूला वळाला. ती म्हणाली, काका, मला की नाही खूप भीती वाटते. कशाची भीती? काकाने विचारले. मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली. रस्ता काय वाघसिंह आहे खाऊन टाकायला? काका म्हणाले. वाघसिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर. मोटारी, स्कूटर, मध्येच शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येतं. मगा तर मी त्या सायकलच्या चाकात जात होते. अरे रे, पण रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागतं ना. या ठिकाणी एक छोटी मुलगी तुमच्याच वयाची रस्ता ओलांडते आणि त्यासाठी ती एका काकांची मदत घेते. शाळेतून घरी जाताना ती काय करते? रस्ता ओलांडण्यासाठी एका काकाची मदत घेते. आणि हे काका अंध आहेत, म्हणजे यांना दिसत नाही. आणि हिचा स्पर्श, हिनं हाताला धरून काका काका म्हणते आणि हिच्या स्पर्शावरून ते ओळखतात की ही मुलगी छोटी लहान आहे. मग ती काकाला आवाज दिल्यानंतर सांगते की मला रस्ता ओलांडायला मदत करा आणि मला रस्त्याची खूप भीती वाटते. का भीती वाटते? तर सगळीकडून गाड्या येतात, कोणी कुठूनही भरकन येतं जातं, मध्येच तो शिट्टी वाजवणारा पोलीस, या सगळ्यांची मला खूप भीती वाटते. काका सांगतात की रस्त्याला घाबरून चालेल का? आपल्याला बाहेर तर जावंच लागतं की नाही. म्हणजेच आपण सुद्धा कधीतरी एकट्याला बाहेर पडावंच लागतं की नाही. अचानक जर काही प्रसंग ओढावला किंवा आपल्याला सोबत कोण नसेल, आपल्या घरी कोण नसेल, तर अशा वेळी आपल्याला सुद्धा एकट्याला अशी कामं करावी लागतात. तेव्हा आपण सुद्धा न घाबरता धाडस दाखवायला पाहिजे की नाही. मग हेच तिला काका समजावून सांगत आहेत. हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतात बहुतेक माझ्याबरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची. आई किंवा बाबाचं बोट धरलं की भीती गायब. अगदी एटीच चालते त्यांच्यासोबत, मुलगी म्हणाली. काकांना मुलगी म्हणते, हो काका, मला माहिती आहे, पण मी बाहेर पडते, पण जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा माझ्याबरोबर माझे आई बाबा असतात आणि मी काय करते, मग आईबाबांचं बोट हातात धरून चालत असते. त्यामुळं मला काही भीती वाटत नाही आणि मी एकदम रुबाबात चालते. पण जेव्हा आईबाबा नसतात तेव्हा मला रस्त्याची खूप भीती वाटते. असं? मग आता नाही वाटतं कोणी बरोबर? तुला शाळेत पोचवायला, घरी न्यायला येत नाही कोणी? काकाने विचारले. येतं ना, बाबा सकाळी शाळेत पोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात. आमचा गडी सखाराम दुपारी येतो न्यायला, मुलगी म्हणाली. मग आज नाही आला तो? काका. नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. मग तू घरी कशी जाणार? काकाने विचारले. मला माहिती आहे, सखाराम रोज जातो ना तेव्हा सगळा रस्ता मी पाहून ठेवलाय. तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा TV काढलाय ना, तिथूनच वळायचं. मग मोठं मैदान लागतं, तिथं एक बेकरी आहे. बेकरीजवळून अगदी सरळ गेलं ना की येतं माझं घर. मग त्या मुलीला काका म्हणतात, ठीक आहे बाई, तू जेव्हा तुझ्या आईबाबांसोबत असते तेव्हा तुला नाही भीती वाटत, पण मग आज तुझ्यासोबत नाही येत ते वाटतं, तू एकटीच आहे असं वाटतं, बरोबर? तर ते म्हणते, हो, कारण मी एकटीच आहे म्हणून तर ना म्हणते तुम्हाला. मग काका म्हणतात, मग तुला शाळेत सोडायला घ्यायला तुझे आईबाबा येत नाहीत का? मग काकांना सांगते, बाबा मला रोज शाळेत सोडून ऑफिसला जातात आणि न्यायला कोण येतं? तर आमचा सखाराम नावाचा गडी येतो. मग काका म्हणतात, मग आज नाही का आला तो? तर ते म्हणते काकांना की आज त्याला काहीतरी काम होतं आणि तो काय केलं आहे, सुट्टीवर आहे, म्हणून मी आज एकटीच जाते घरी. मग मला सगळा रस्ता माहिती आहे आणि ती रस्त्याच्या खुणासुद्धा त्या सर्व काकांना सांगते. त्या बिल्डिंगवरती जो मोठा TV लावला ना, तिथून थोडं पुढं गेलं की एक मैदान लागतं आणि तिथून पुढं गेलं की आमचं घर. म्हणजे आपण सुद्धा आपल्या घराच्या आसपासच्या खुणा सांगू शकतो की नाही. आपल्याला सुद्धा एकट्याला घरचा रस्ता माहिती असतो, तसंच ही सुद्धा काकांना सांगते. ती नीट समजावून सांगत होती. त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमतच वाटली होती. नाव काय बेटा तुझं? त्यांनी मध्येच विचारलं. माझं नाव आहे मृणालिनी.
पण सगळे मला मीनू म्हणतात. काका तुम्ही पण मीनूच म्हणा. नाही हो. बरं का? पण काय गं मीनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलं? नाही हो, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्याबरोबर सांगितलं होतं. मग काकांना त्या बोलण्याच्या तिच्या धाडसाचे खूप आश्चर्य वाटत होतं आणि काका तिला मध्येच म्हणतात, तुझं नाव काय आहे? मग ती नाव सांगते. तिचं नाव काय आहे? मृणालिनी. पण मला सगळे मीनू म्हणतात. म्हणजे जसं आपलंसुद्धा नाव वेगळं असतं, पण आपल्याला घरी लाडाने एक वेगळ्या नावाने बोलत असतात तसं. आणि ती काकांना सांगते, तुम्ही पण मला मीनूच म्हणा बरं का. आणि मग काका म्हणतात, बरं बाई मीनू, मग तुला आईने एकटीलाच यायला सांगितलं का घरी? तर म्हणजे नाही हो काका, मला एकटीला नाही सांगितलं, आईनं मला आमच्या शेजारच्या सोनलसोबत यायला सांगितलं होतं. मग काका म्हणतात, मग सोनल कुठे आहे? ती गेली मगाशीच. भारी शिष्ट आहे ती. ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला. किती टिंगल केली तिनं माझी. मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्याबरोबर, तू जा, मला माहिती आहे माझं घर. मग काका म्हणतात, मग सोनल कुठे आहे? सोनल गेली का एकटी? मग ती म्हणते, हो, खूप शिस्त आहे, खूप आगाऊ आहे ती, आणि मला चिडवत होती, किती टिंगल करते, मला चिडवली तिने, म्हणून मी म्हटलं की तू जा, मला नाही तुझ्यासोबत यायचं आहे, आणि मला माझ्या घरचा रस्ता माहिती आहे, माझी मी येते, असं मी म्हणाले सोनलला, असं ती काकांना सांगते. मग काय म्हणाली ती? काकांनी विचारले. ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला. मीनू म्हणाले, पण तुला रस्त्याची भीती वाटते ना काका? अहो, फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो, वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत. मग ती काकांना सांगते. काका म्हणतात की तू नाही गेलीस, मग काय म्हणलीस तू? तर ती म्हणते, काका नाव काका, ती काय म्हटली की मला तू कोणी रस्त्यात गेली का घाबरशील ना, तेव्हा तुला मग माझी आठवण येईल, आणि तुझी आई येईल मग मला विचारायला घरी. म्हणजे आपलेसुद्धा घरी आपण कधी कधी शाळेतून जाताना आपले आई बाबा सांगतात शेजाऱ्यांसोबत ये, मग आपले कधी छोट्या छोट्या कारणावरून भांडणं झाली की आपण म्हणतो की नाही, मी नाही येणार, तुझं तू जा, माझी मी येतो. तसंच आहे सोनल आणि या मीनूचं झालेलं आहे. मग काका म्हणतात, मग तुला तर भीती वाटते ना, मग कशी काय तू चालली एकटी? मग काका म्हणतात, नाही हो. मिनल म्हणते, नाही हो काका, मला फक्त रस्ता ओलांडायचीच भीती वाटते, इतर वेळी तर मी तसंच जाते, मला बाकीची वेळी भीती वाटत नाही, रस्ता ओलांडताना फक्त भीती वाटते, असं वाटतं की सगळ्या गाड्या माझ्याच अंगावर येतात, असं ती काकांना सांगते. काका हसतात आणि मग परत बोलतात, काका तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं, फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी का माझी, मला माहिती आहे पुढचा रस्ता. मीनू उत्साहाने बोलत होती, तिच्या आवाजात आर्जव होते. काकांची छाती मात्र धडधडू लागली होती. आणि काकांना म्हणते की काका तुम्ही मला फक्त रस्ता ओलांडताना मदत करा, तुम्ही न्याल ना मला पलीकडे, मला परत भीती नाही वाटणार, आणि मी स्वतः जाईन पण माझ्या घरी, मला सर्व रस्ता माहिती आहे. आता ह्या काका मीनूच्या बोलण्यातली विनंती कळकळी काकांना कळत होती, आणि तिनं काकांचा हात धरला, पण काकाला धडधडू लागलं होतं, भीती वाटायला लागली होती. का बरं भीती वाटत होती? कारण काकांना स्वतःलाच दिसत नव्हतं, त्यांनाच कुणाच्या तरी आधाराची गरज होती, आणि यांनाच काय केलेलं आहे, मीनूनं आधार मदत मागितलेली आहे. पण काकांनी नाही म्हणले नाहीत किंवा घाबरले नाहीत, तर तिला स्वतः अंध असून मदतीची गरज असून त्यांनी काय केलेलं आहे, मीनूला मदत केलेली आहे. चला ना काका प्लीज, मीनू म्हणाली. मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. काय सांगावे या भोळे लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. पण तोपर्यंत तिने काकाचा हात पकडला होता आणि ती त्यांना चालायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. मग काकांना ह्या मीनूच्या विनंतीमुळं काही सुचेना, आणि ते काही बोलण्याच्या आधीच मीनूने त्यांचा हात पकडला आणि तिनं काय केली, रस्त्याजवळ घेऊन आले आणि चला रस्ता क्रॉस करायला, मला मदत करा. आणि तिच्या या धाडसामुळं, तिच्या या भोळ्या स्वभावामुळं काकांमध्ये एक नवीन विश्वास निर्माण झाला, आणि काकासुद्धा तिला मदत करायला तयार झाले. हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठं आहे ते सांग, कुठं आहे ते बघायचं. काका म्हणाले, म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना? हो तेच, दाखव बरं कुठं आहेत. डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले, हे बघा इकडे आहेत. मीनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. आता काकांना तर दिसत नव्हतं, पण हे मीनूला माहिती नव्हतं, तरीसुद्धा काका तिला मदत करायला तयार झालते. आणि काय केलं मग? काका म्हणाले की घाबरू नकोस, पहिल्यांदा काय करायचं, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं बिलकुल नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता करायचा. मग मीनू म्हणते, म्हणजे ते पांढरे पट्टे का रस्त्यावरचे?
मग काका म्हणतात, हो कुठं आहेत ते दाखव बरं. का बरं म्हणले रे? कारण काकांना स्वतःला दिसत नव्हतं. मग मीनू पटकन त्या काकांना रस्ता क्रॉसिंगपर्यंत, झेब्रा क्रॉसिंगपर्यंत घेऊन येते. मग शाब्बास, आता पलीकडे जाताना आणखीन एक काळजी घ्यायची. काका सांगत होते, दोन्ही बाजूने येणारी वाहनं नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची. मोटार स्कूटर येत असेल तर पुढे जायचं, येत नसेल तर पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं, समजलं? हो म्हणून मीनूने खुशीत मान डोलवली आणि आणखीन एक करायचं. आणि मग आता झेब्रा क्रॉसिंग जवळ आलो. आता काका म्हणतात, आता रस्ता क्रॉस करताना अजूनही करायचं की दोन्ही बाजूने येणारी वाहनं व्यवस्थित बघून घ्यायची. आता प्रथमतः उजव्या बाजूने येणारी वाहनं बघ. आणि काका तिला सांगतात. आणि गाड्या येत असतील रस्त्यावरून तर आपण काय करायचं आहे, थांबायचं आहे, त्यांना जाऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर अर्ध्या रस्त्यात आपण दुसऱ्या बाजूचे वाहनं नीट पाहायचेत आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, आपलं पाऊल उचलायचे. म्हणजे आपण सुद्धा रस्ता क्रॉस करताना अगोदर रस्त्याच्या झेब्रा क्रॉसिंगजवळ यायचं, झेब्रा क्रॉसिंगहून रस्ता क्रॉस करायचा, उजव्या बाजूची वाहनं चेक करायची, वाहनं येत नसतील तर पुढे जायचं आणि नंतर डाव्या बाजूची वाहनं चेक करायची. अशा प्रकारे आपण सुद्धा रस्ता क्रॉस करायचा असतो. आणि अजून एक करायचं, काका सांगतात आता असं. मग आता नाही वाटत कोणी बरोबर? मग काय? मीनू विचारते. मग काय करायचं अजून एक? रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही, समजलं मला? चला ना. मग काका म्हणतात, आता सगळं तुला व्यवस्थित समजून सांगितलंय ना, आता अजून एक, रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. जेव्हा केव्हा आपण रस्ता क्रॉस करत असतो, ओलांडत असतो, तेव्हा कधीही पळत जायचं नाही. सावकाश वाहनांना पाहत पाहत जायचं. पळत गेल्यामुळं समोरच्या येणाऱ्या वाहनाला किंवा आपल्याला सुद्धा अंदाज कळत नाही चालायचा किंवा पळायचा, त्यामुळं आपला अपघात होण्याची शक्यता असते. मीनूमध्ये समजलं ना? चला ना आता पटकन. हां, एकदम नाही, आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते. उजव्या हाताला ना, त्या पहा 2 कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच येत आहे. मग थांब, आता गेल्या ना त्या? हो, आता कोणी नाही इकडे. एक गाडी येते आहे पण ती खूप दूर आहे. वा, मग चल तर. आणि मग काका मिनललाच विचारतात, आता समजले जायचं आहे तर मग आता मला सांग उजव्या बाजूनं कोण येतं आहे? मग सांगते 2 गाड्या, 1 स्कूटर येते. मग काका म्हणतात, मग थांब, त्या गाड्यांना जाऊ दे आणि आता नंतर बघ. ती सांगते की काका आता एक गाडी आहे पण खूप दूर आहे. मग काका म्हणतात, चल मग आता जाऊया. आणि आता अशा प्रकारे त्यांनी अर्धा रस्ता क्रॉस करून झालेला आहे. आता दोन्ही आता पुढे आले ते. मग दोघांनीही अर्धा रस्ता पार केला. मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि मोकळा सापडता रस्ता दोघेही पलीकडे आले. पलीकडे येताच मीनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. आणि अशा प्रकारे त्यांनी राहिलेला अर्धा रस्तासुद्धा दोघांनी पार केला. आणि मीनूला आता खूप आनंद झाला. ती खूप आनंदाने टाळ्या वाजवत होती. वा, तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला रस्ता क्रॉस करताना. आता मला रस्ता क्रॉस करताना कधीच भीती वाटणार नाही. काका, आता मी जाऊ घरी? जा बेटा, पण नीट जाशील ना? हो, अगदी नीट जाईन. तो बघा TV काढलाय ना, तिकडेच आहे माझं घर, दिसलं ना? मीनू विचारत होते. काकांनी मान उंचावली. आणि आता रस्ता क्रॉस केल्यामुळं मीनूला आनंद झाला आहे आणि ते खूप हसते, आनंदित आहे. आणि काकांना सांगते, आता मी जाऊ? मला रस्ता माहिती आहे. काका म्हणतात, तर नीट जाशील, घाबरणार नाही ना? ती सांगते की हो का, तो TV काढलाय ना, तिथंच माझं घर आहे आणि मी नक्की नीट जाईन. आणि काकांना सांगते आणि काकांना म्हणते, इकडे बघा. मग काका उंच मान करून बघतात. आता बघा, मान उंचावून काकांनी बघितले तरीसुद्धा तिला कळतं की काका दुसरीकडे बघ. तिकडे नाही हो, इकडे, या बाजूला. हाताला धरून काकांना तिने तिरपे वळत मीनू म्हणाले, आता दिसला ना? हो, म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. आता मी जाते हं. जा बेटा, नीट सांभाळून जा. मग आता काकांना ती सांगते, इथं आमचं घर आहे, या TV पाहिला ना तिथं. मग काका दुसरीकडे बघतात कारण काकांना तर दिसत नसतं. तर ती सांगते, काका तिकडे नाही हो, इकडे पहा, इकडे जो TV आहे ना तो भिंतीवरचा, तिथे आमचं घर आहे. मग काका म्हणतात, हो हो हो. आणि मग काय म्हणते, चला मग आता मी जाऊ? मग काका म्हणतात, नीट जाशील ना? सांभाळून जा, व्यवस्थित जा. वा, नीट जायला तर तुम्हीच शिकवलं मला काका. मी सांगते यायला. अच्छा, ठीक आहे. आणि ती काकांना बाय म्हणून निघून होते. बाय मीनू. काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले. डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने त्यांनी एकदा आपले डोळे टिपले. मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली आणि ते आर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का?
आता काका ह्या मिनूला बाय केलं आणि कितीतरी वेळ ते उंच हात करून तिला हात हलवत होते, बायच करत होते. आणि काका एकदम मिनूच्या या आनंदामध्ये रंगून गेलते. आणि थोड्या वेळानं कोणाचा तरी त्यांना धक्का लागला आणि ते भानावर आले, म्हणजेच ते जागेवर आले आणि ते त्यांच्या विचारातून बाहेर आले. आणि त्यांना जाणीव झाली की मी अंध आहे, मी इथं कोणाची तरी मदत मागतोय. आणि मग त्यांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि डोळे पुसले. आणि मग माणसाची चाहूल लागताच, म्हणजेच माणसाचा वास आला, म्हणजेच माणूस आल्याची जाणीव झाली. आणि त्यांनी म्हटलं की एखाद्या व्यक्तीला की मला कोणीतरी रस्ता ओलांडायला मदत करता का, कारण मी अंध आहे, मला दिसत नाही. समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. आणि मग त्या समोरच्या माणसाला त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, या काकांना मदत केली आणि त्यांना रस्ता क्रॉस करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे काकांनी रस्ता क्रॉस केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण काय शिकलो, तर आपण सुद्धा अशा प्रकारे रस्ता कसा क्रॉस करायचा, रस्त्याचे नियम क्रॉस करताना घाबरायचं नाही, काय नियम असतात, कसे फॉलो करायचे, हे आपण या पाठातून शिकलो.